पुढची मोठी बातमी पाहूया तर सुनेत्र पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिलंय। प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलेलं आहे। तटकरे, भुजबळ, वळसे पाटलांना स्थान नाहीये, तर जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। पार्थ पवार हे जनरल सेक्रेटरी तर जय पवार नॅशनल सेक्रेटरी आहेत। सुनेत्र पवारांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र दिलंय। तर कार्यकारिणीवरून आता वादाची ठिणगी पेटू शकते, कारण काहींची नावं वगळण्यात आलेली आहेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांची नावं वगळण्यात आलेली आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, गुड मॉर्निंग। सुनेत्र पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, मात्र त्या पत्रात या प्रफुल्ल पटेल असतील किंवा तटकरे, भुजबळ असतील त्यांची नावच दिसत नाहीयेत। काय अपडेट? बरोबर आहे। ज्यामध्ये जर बघितलं आपण तर हे जे पत्र आहे या पत्रामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आलेला आहे। पक्षात असंतोष वाढला अशा प्रकारची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल, तटकरे यांना वगळण्याची चर्चा आहे। संपूर्ण जी सत्ता केंद्र आहे हे पवार कुटुंबाकडे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाकडे ठेवण्यात आले। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहे। सोबतच अनुभवी नेत्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेला आहे। पक्षांतर्गत लोकशाहीवर पक्ष निर्माण झालेला आहे अशी सगळी चर्चा असताना दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवारांनी आता या संदर्भात एक ट्विट केलं। त्यांनी म्हटलंय की लवकर या संदर्भात आम्ही दुरुस्तीची यादी प्रस्तुत करू। पण महत्त्वाचं म्हणजे हे दुसऱ्यांदा झालेलं आहे। यापूर्वी देखील 2 महिन्यापूर्वी जर बघितलं आपण अशा प्रकारची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटच्या वतीने जारी करण्यात आली। त्यामध्ये देखील अशाच प्रकारच्या घडामोडी झाल्या होत्या। प्रफुल्ल पटेल नाराज झाले होते, त्यांची मग नाराजी दूर करण्याकरता सुनेत्रा पवार त्यांच्या निवासस्थानी पार्थ पवारांसह दाखल झाल्या होत्या। त्यांची नाराजी दूर झाल्यानंतर पुन्हा आता हे पत्र पुन्हा एकदा पत्र आलेलं आहे। त्यामुळे या पक्षात अंतर्गत काय सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत हे एक पाहणं अतिशय महत्त्वाचा प्रश्न असेल। ठीक, प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। अपडेट घेत राहू।